नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर गिरणी कामगारांबद्दल एक अपडेट येते आहे, ती म्हणजे 324 घरांची लॉटरी रद्द करण्यात आलेली आहे। तर या 324 घरांची नव्याने सोडत काढा असे हायकोर्टाने म्हाडाला आदेश दिलेले आहेत। तर या संबंधित काय आहे अपडेट, चला जाणून घेऊया सविस्तर माहिती। नायगावमधील बॉम्बे डाईंग गिरणी कामगारांची घरे 324 घरांची लॉटरी रद्द, नव्याने सोडत काढा, हा हायकोर्टाचा म्हाडाला आदेश आहे। म्हणजेच काय, तर नायगाव शिवडी येथे बॉम्बे डाईंग मिल कामगारांच्या 324 घरांसाठी काढलेली लॉटरी उच्च न्यायालयाने रद्द केली। या घरांची सोडत नव्याने काढण्याचे आदेश न्यायालयाने म्हाडाला दिले आहेत। एकंदरीत झाले काय, तर गिरणी कामगारांसाठी 3350 घरे बांधली आहेत। या घरांच्या लॉटरीतील 3026 घरांचा ताबा गिरणी कामगारांनी घेतला आहे। 324 जणांच्या अर्जाची छाननी सुरू आहे, अशी माहिती गिरणी विभागाचे उपमुख्य अधिकारी योगेश माने यांनी प्रतिज्ञापत्रावर दिली। या 324 घरांचे वितरण झालेले नाही व या घरांवर कोणी दावा सुद्धा केलेला नाही। या घराबाबत न्यायालयाने आदेश दिलेले नाहीत, त्यामुळे या घरांसाठी आधी काढलेली लॉटरी रद्द करून म्हाडाने नव्याने सोडत काढावी असे आदेश न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने दिली। तसेच पनवेलचे घर 6 किलोमीटर दूर, पनवेल येथील कोण गावात बांधण्यात आलेली घरे आम्हाला देण्यात आली। ही घरे पनवेल रेल्वे स्थानकापासून 6 किलोमीटर अंतरावर आहेत। येथे सरकारी बस जात नाही, जवळ हॉस्पिटल, शाळा नाही, अशा ठिकाणी राहता येणार नाही। आम्ही मुंबईत काम केले आहे, आम्हाला मुंबईतच घर मिळायला हवे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता। 324 घरांसाठी नव्याने काढण्यात आलेल्या लॉटरीसाठी याचिकाकर्ते माने यांच्यासह 4 गिरणी कामगार पात्र असतील, ते सोडतीत सहभागी होऊ शकतील असे आदेश न्यायालयाने दिले। हरिश्चंद्र माने यांच्यासह 4 गिरणी कामगारांनी ही याचिका केली होती। आम्ही बॉम्बे डाईंग मिलमध्ये काम केले आहे, आम्ही नायगाव शिवडी येथील बॉम्बे डाईंग मिल कामगारांच्या घरासाठी काढण्यात आलेल्या लॉटरीत अर्ज भरला, तरीही आम्हाला पनवेल येथे घरे देण्यात आली, आम्हाला नायगाव येथे घरे द्यावीत अशी मागणी याचिकेत केली आहे। तर आता हे 4 जण जरी या लॉटरीमध्ये सहभागी झाले तरी आता या 320 घरांची लॉटरी कधी आणि कशा पद्धतीने निघेल त्याच्यावर आपल्याला काही असं अपडेट मिळालेली नाही। तर लवकरच जशी काही अपडेट आपल्याला याच्याबद्दल मिळेल त्याच्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू। सध्या तरी मला एवढीच अपडेट जी आली होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। ॲटलिस्ट तुम्हाला माहिती तरी पडेल की इतके घरं जी आहेत ती म्हाडाला परत आलेली आहेत, कारण मुंबईमध्ये घर मिळवण्यासाठी गिरणी कामगार धडपडत आहेत। तर अशा पद्धतीने ही जी घरे आहेत त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी, हाच उद्देश या व्हिडिओमधून होता। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आपल्या सर्वांचे आभार।